हाँ, जय भीम। मी ॲडव्होकेट गौतम सावते। येणाऱ्या 25 तारखेला महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन जे होणार आहे त्या आंदोलनाप्रितार्थ या ठिकाणी मी सर्व बौद्ध उपासक यांना असे आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या उद्याच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे। बंधूंनो, जो बीपीटी ॲक्ट आहे, जो बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट 1949 हा खरं पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 प्रमाणे तो पूर्वीच निरसित व्हायला पाहिजे होता। परंतु या बुद्धिस्ट टेम्पलवर इतर जी सदस्य आहेत आणि जे बुद्धिस्ट टेम्पल जे इथं मनुवादी व्यवस्थेच्या जे हातामध्ये असल्यामुळं तो कायदा 1949 रद्द करण्यात आला नाही, की ज्याच्यामुळं आज हे बौद्ध विहार हे बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यामध्ये नाही। आणि जर बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यामध्ये असेल तर तिथं येणाऱ्या उपासक उपासिकांना या मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातील व मोठ्या प्रमाणात हे जगात प्रसिद्ध असणारं हे टेम्पल आहे बुद्धिस्ट महाविहार, तो जगातून याचा आता निषेध होत आहे आणि तो बौद्धांच्या व्यवस्थापनेखाली द्यावं म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही चळवळ सुरू झालेली आहे। आणि ही चळवळ केवळ आपल्या नांदेड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशात आहे, देशातच नाही तर संपूर्ण जगात आहे, सर्व जगातून। आणि हा प्रश्न आता केवळ इथला स्थानिकवर न उरता किंवा कोणत्याही याच्यात राजकारणापुरता न उभा राहता तो आता युनियनमध्ये गेला आहे। आणि टेम्पल ॲक्ट केवळ बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात द्यावं म्हणून ही फार मोठी चळवळ चालू झाली आहे। या चळवळीमध्ये सर्वांनी तन मन धनानं या ठिकाणी सहभाग आपला नोंदवावा एवढीच मी आपला सर्वांना जाहीर अशी विनंती करतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।